निर्यात मूल्य, आयात मूल्य व निर्यात मूल्य हे जेव्हा जवळपास सारखे असते, आता सर बघा, हे आहे आयात आणि हे आहे निर्यात. ठीक आहे, जेव्हा आयात आणि निर्यात यांचे मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्याला काय म्हणतात? संतुलित व्यापार. चला तर मुलांनो, आज आपण संतवाणी या कवितेतील ह्या अभंग आपण बघणार आहोत. संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले आहे की शिक्षक, आमच्या घरी फक्त शब्दरूपी रत्ने हेच धन आहे. आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे. समाज प्रबोधनासाठी स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र निर्माण केलेले आहे, जाणीवपूर्वक वापरतो. कधी तर मग आज मुलांना आपण, मी तुम्हाला एक असं सांगणार आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जातात, म्हणजे बघा बगीचात जातात, धरणाजवळ जातात, पुन्हा इतर पर्यटन स्थळी तुम्ही जाता. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्ही मित्रांबरोबर गेल्यावर गप्पा मारतात. मग गप्पा मारल्यानंतर तुमचे एकत्र गप्पा गोष्टी होतात. आणि तर आज आपण वसंत जोशी निर्मित लाखाच्या कोटीच्या गप्पा असा हा पाठ अभ्यासणार आहोत.